शेलरमध्ये शाळा वाचवण्यासाठी गावकरी आणि चिमुकले एकवटले. सरकारनं शाळा बंद केली तर आम्ही शिकायचं कुठं हा केवळ एका विद्यार्थ्याचा प्रश्न नसून दुर्गम आणि आदिवासी भाग असलेल्या शेलर येथील शेकडो गरीब कुटुंबाच्या भविष्याचा आक्रोश आहे. पटसंख्येच्या अभावी ही माध्यमिक शाळा बंद करण्याचा आदेश शासनाकडून धडकल्याने सध्या शेलर आणि परिसरात तीव्र असंतोष पसरलाय. परंतु आपल्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि ही हक्काची मराठी शाळा टिकून राहावी यासाठी संपूर्ण शेलर ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी एकवटलेत. शाळा वाचवण्यासाठी शेलर ग्रामपंचायतीने एक अभूतपूर्व निर्णय घेतलाय. जे पालक आपल्या पाल्याचा प्रवेश शेलरच्या माध्यमिक विद्यालयात करतील त्यांची तो पाल्य या शाळेत शिकत असेपर्यंत घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ केली जाईल असा ऐतिहासिक निर्णय सरपंचांनी आणि ग्रामपंचायतीने एकमुखाने घेतलाय. गावातील शाळा टिकवण्यासाठी आणि मराठी शिक्षणाचा दिवा तेवत ठेवण्यासाठी संपूर्ण राज्यभराला दिशा देणारे हे पाऊल मानलं जात आहे. स्वराज्य माझासाठी प्रतिनिधी जिजाभाऊ कानवडे, अकोले, अहिल्यानगर. सेमी पण झालं पाहिजे आणि ज्यांचे मुलं येणार नाही त्यांना गावातून काहीच अधिकार नाही भेटले पाहिजे. आम्ही काही जेवायला नाही येते एवढे दिवस. विद्यार्थी आले पाहिजे आणि सेमी झालं पाहिजे आणि वाडीचे नाही गावातलेच 15-20 बाहेर जाते. आम्ही यादी केली तुमचे दोन्ही पोरं बाहेर आहे, तुम्ही व्हिडिओ काढताय. सर्वांना विनंती, जे पालक आहेत त्यांची मुलं बाहेर, त्यांच्या काय समस्या त्या पहिला समजून घ्या. एक मिनिट, शिक्षणाची जर काही समस्या असेल ती मांडा, ती कानोडे सर सोडायचा प्रयत्न एक टाका करतील. थांबले सगळ्यांचं काम बंद उपस्थिती दाखवली. उपस्थिती दाखवून उपयोग नाही. जे पालक आहेत त्यांचे मुलं आज बाहेर जातात. सर्वांना विनंती, उद्या 1 तारखेला सर्वांचे मुलं इडा आले पाहिजे. जे इडा आहेत ते आले पाहिजे. इंग्लिश मिडियमचा विषय ज्युनियर केजी, सिनियर केजी शिकवत्या मुलांना बाहेर, पहिलीला मुलं इडा आणा. आपल्या जिल्हा परिषदचा पण पाया सुधारला पाहिजे. आपल्या सगळ्यांची एक अडचण आहे, नेस्तरवाडी गाव नाही, वाडी. बरोबर, कोणतीही वाडी असते तरी गावाचं नाव सांगते शेलर. तुमच्याकडे जर 5 फेऱ्या गाड्यांच्या आहेत, आमची 9वी गाडी का बंद केली? ती गाडी चालू करा, त्याच्याकरता प्रयत्न करा. तुम्ही सगळे मिळून गेले डेपोत, तुमच्या गाड्या चालू केलं, पण आमच्या लोकांची व्यवस्था नाही. आजारी मागणी संदीप देवकर तर यांनी पालक म्हणून एक विषय मांडला, तर मी तो क्लिअर करते. कारण आपलं गाव आहे, आपल्याला गाव सांभाळायचंय. गावात काही अडचणी येतात, पाणी पुरवठा असो किंवा काही अडचणी आल्या तर आपल्याला ग्रामनिधी आणि पाणी पुरवठा आपल्याला त्याच्यातूनच खर्च ऐन वेळेला कुठं काही काम निघालं ना तर आम्हाला त्याच्यातूनच खर्च करावा लागतो. म्हणून मी एक चांगलं सल्ला देते की आपली शाळा बंद पडवणे, आपली शाळाच ही शान आहे, आपल्या गावची शान आहे. आणि त्याच्यामुळे मी एक निर्णय घेतला असा की आपली माध्यमिक शाळा असते, माध्यमिक शाळा तर याच्यासाठी जे पालक आपल्या गावात शेलर गावातले आहेत ना ते आपले मुलं इथं राहतील ना त्यांना पानपट्टी घरपट्टी माफ होईल. त्यांनी खूप असं टोकाची भूमिका घेऊन ही शाळा आपल्या गावामध्ये कशा पद्धतीने टिकल असा प्रयत्न केला. त्याच्यानंतर भवारी गुरुजी असतील, सरपंच मॅडम असतील, रामदास तळेकर असतील, मुख्याध्यापक कानवडे सर असतील, सर्व पालक मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, अतिशय उत्कृष्ट असा निर्णय परत ज्या अर्थाने आपल्याला गगनभरारी द्यायची माझी एक जबाबदारी म्हणून या शाळेसाठी आज मी या रिकाम्या वर्गात माझ्या पदर म्हणून 5 नव्या बेंचेस घेतो. सगळ्यांनी त्या रिकाम्या बेंचेसवरती मुलं कसे बसवले जातील याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा. बरोबर. आणि सर्वांनी सामुदायिक परिस्थिती असताना सामुदायिक परिस्थितीतून आपण त्यांना साथ दिली पाहिजे. जी सर्व गावकऱ्यांना मी नम्र विनंती करतो. सरपंच मॅडमना जे पालक इथं शाळेत मुलं घालतील त्यांना पाणीपट्टी रद्द केली, घरपट्टी रद्द केली, त्यांचेही मी स्वागत करतो. आणि यापुढे आपल्या गावचा कायम स्वाभिमान राहिला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.